तू कोण आहेस? मी कोण आहे तो कोणी विचारलं ना तर मी असा पकडेन आणि जोरात आपटून तोडून फोडून मोडून टाकेन आणि गोल 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 फिरून फेकून टाकेन युनिवर्स मध्ये एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तर तुझं सुपर पॉवर काय होय माजलाय. म्हणजे याचं रॉकेट आहे ना मध्ये मध्ये आकाशात उडायला लागलं ना की दगड मारून पाडावं लागतं. बेटा बेटा नंतर भेट मला सर गेल्यावर. नाही तुझं थडगं बांधलं ना तर नाव नाही लावणार मॅडम. ओ थांबा ओ. शिक्षिका आहात ना, विद्यार्थ्यांशी थडगं बांधते तुझं असं म्हणाल त्याच्याशी? काय करताय तुम्ही? हे लहान आहे तो. लहान मुलं थोडी मस्ती करणारच. हे जास्तीची करतात सर. नाही एवढं नाही. काय ना जास्तीची करतात. थोडं थोडं म्हणून आपण त्यांना खांद्यावर बसवतो मुत्यात. अहो काय भाषा काय ही तुमची? मस्ती करू नका. मस्ती 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 जागेवर बस. तुला तर मस्ती हे बघा मस्ती करू नका. ऐका माझं. आज ऐकते का? हुशार मुलगी गप. ऐक माझं. कसं आहे आज वर्गामध्ये एक अत्यंत महत्वाचे पाहुणे येणार आहेत बा. तर त्यांच्या समोर नीट वागा, शिस्तीत वागा. नाही वागलात ना तर कोपर खाळीचा दणका देईन मी. त्याच्यामुळे नीट वागा. शेफालून काढेन. हा एक्सक्यूज मी. नमस्कार. नमस्कार सर. मला काटे सरपोद्यानातून मी आलोय. नमस्कार सर. ते सरांनी फोन केला होता. हो सर या ना सर या इकडे. संभेराव मॅडम आपण. मीच आहे सर. मी तुमची माझी व्यवस्थित ओळख करून देते. येस. नमस्कार सर. बाबांराव की सराव रांगोळी मारी दिली मी वर्ग नाही मला कळलं नाही. हे पुन्हा एकदा सांगा ना जरा. बाबांराव की सराव झांगुर्डे महाविद्यालयातील मी इथली मराठीची वर्ग शिक्षिका. हो नमस्कार. मराठीच्या वर्ग शिक्षक अमृता संभेराव बाई. काळुंद्रे सरांनी तुम्हाला हो मुख्याध्यापकाने मला ते साचडीच बोलवलेलं होतं. काळुंद्रे सरांनी. समीर चौगुले माझं नाव आहे. मी सर्पमित्र आहे. जस्ट आलेलो आहे. नमस्कार. हे आपले तेच मी जे सांगितलं होतं आजचे प्रमुख पाहुणे. भेटा भेटा सरांना. किती गोड आहेत. या 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 तिकडे. जोरात भेटतात का कधी? एवढं करतात का? हे इतकं नाही करायचं बाळांनो. तुम्हाला सांगितलं ना चव घालवू नका माझी. हरकत नाही. एक साथ नमस्ते करा सरांना. नमस्ते करा. खूपच छान. एक साथ आहे तुमचं. फार फार छान आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे जे सर आलेले आहेत ते कुठून आलेले आहेत? सरपोतदार मधून. कुठून? हो एक मिनिट. कुठला सरपोतदार? मी सरपोद्यानातून आलेलो आहे. अरे हो. तुम्ही शिक्षिका असून असं चुकता म्हणजे कमाल आहे खरं तर. नाही सर काय की मी थोडंसं मला भांपावून गेल्यासारखं झालं. हरकत तसं आमच्या शाळेमध्ये असे एणे मेणे मी असे शहर येत नाहीत ना. अगदी बरोबर. अगदीच बरोबर. थोडंसं मी नर्वसनेसमुळे माझं थोडंसं. हो बरोबर. मी ओके म्हटल्यानंतर 3 वाक्य नका बोलू. मला एवढंच म्हणायचं. हरकत नाही. आय एम ओके. काही हरकत नाही. तर मुलांनो हे आहेत सापुले काका. हे चौगुले मित्र आहेत. नाही नाही. मी चौगुले काका आहे आणि सर्पमित्र आहे. सापुले काका हे काय नाव तुम्ही काढलं? असो मी जरा त्यांच्याशी बोलून घेऊ का? सगळ्यात आधी एक मिनिट जरा इथेच थांबा. तुमचं अभिनंदन मला करायचं आहे. कारण प्रत्येक शाळा हे कार्य करत नाही. या घडणाऱ्या वयात जर तुम्ही सर्पमित्राला बोलवलं आणि त्याला जर सांगितलं की सापाबद्दल शास्त्रोक्त माहिती द्या ते या मुलांसाठी खूप चांगलं असतं. म्हणजे साप हा त्यांचा मित्र आहे. आयुष्यभर त्यांच्या मनावर कोरलं जाईल. तुमचं खास अभिनंदन. मी आहेच तशी सर म्हणजे नाव वाजण्याजोगी. कारण कसं आहे की मी हितालेख वर्ग शिक्षिका म्हणून मला असं वाटतं की मुलांचा एक सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे व आणि त्याच्यामुळे मी कायमच झटत असते. पुरे 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 चला 2 मिनिट झालं बोलून झालं माझं. पुरे म्हटल्यानंतर 3 वाक्य म्हणालात. हे जरा कमी करा तुम्ही. मगाशी पण ओके म्हणाल्यावर 3 वाक्य म्हणाला होता. थोडंसं कमी करा ते. मी आता ह्यांना भेटून घेऊ का? हा सर. हा आई ग ये 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 ये. कोण आहेस तू? काय नाव तुझं? नमस्कार. मी शिवाली द परब. शिवाली द परब. वा वा वा. अत्यंत हुशार विद्यार्थिनी आहे वा वा वा. किती छान आहे. काना मात्रा नसलेला अभिनय अगदी. खूप छान बेटा. तू लहान मुलगी कशी सादर करावी ह्याचं पुस्तक का नाही लिहित तू? एका पानात पुस्तक होईल. स केला झाली लहान मुलगी. किती गोड आहे हे. ती स केला हिला वाटतं लहान मुलगी झाली. किती छान. ए बापरे केवढा उंच आहे हा. कोण बाळ तू? कोण? सर मी भुंगा फेम निखिल बने. हा हा हा. जा 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 बेटा, जागेवर जाऊन उभा आणि राहा. तू कोण आहेस?
मी कोण आहे तो कोणी विचारलं ना तर मी असं पकडेन आणि जोरात आपटून तोडून फोडून मोडून टाकेन आणि गोल 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 फिरून फेकून नाख्या युनिवर्स मध्ये एकदम लांब फेकेन. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. तर तुझं सुपर पॉवर काय होय माजलाय. म्हणजे त्याचं रॉकेट आहे ना मध्ये मध्ये आकाशात उडायला लागलं ना की दगड मारून पाडावं लागतं. काही नको. बेटा बेटा नंतर भेट मला सर गेल्यावर. नाही तुझं थडगं बांधलं ना तर नाव नाही लावणार मॅडम. ओ थांबा हो. शिक्षिका आहात ना, विद्यार्थ्यांशी थडगं बांधते तुझं असं म्हणाल त्याच्याशी का? काय करताय तुम्ही? हे लहान आहे तो. लहान मुलं थोडी मस्ती करणारच. हे जास्तीची करतात सर. नाही एवढं नाही. काय आहे ना जास्तीची करतात. थोडं थोडं म्हणून आपण त्यांना खांद्यावर बसवतो मुत्यात. अहो काय भाषा काय ही तुमची? काय भाषा आहे? शिक्षिका आहात ना, मुलांसमोर ही भाषा वापरता? नाही सर आमच्या गावाखेड्यामध्ये सर ही अशा भाषेत ही काय असं फार तसं वेगळं चला पुरे पुरे त्याच्यामुळे पुन्हा बोलताय नका बोल. हे पुढचं बोलू नका. पुरे म्हटल्यावर शांत राहा. इकडे या. मी ज्यासाठी आलोय मुलांनो, मला आज मी सर्पोद्यानात काम करतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सापाबद्दल मी तुम्हाला छान छान माहिती देणार आहे. लक्षात आलं? तर सापाबद्दल तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असले मला विचारायचे. हा काका 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 किती काका आहेत समोर? किती काका आहेत? 80 काका उभे आहेत का? काका 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 एवढं कशाला म्हणायचं? काका मोकळं व्हायचं आहे की नाही? आणि काका 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 कोंबडा आहेस का? बस 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 बस. एवढं काय नाही. क्लॅप म्हणलं नाही नाही. क्लॅप्स करण्यासारखं काय मला वाटलं होतं? तुम्ही हसत खेळ. नाही नाही. तुम्ही मुळात ना तुम्ही जरा शांत बसा. मला ह्यांच्याशी हिदगुज साधायचंय ना. जास्त तुम्ही येताय मध्ये. हा कृपया येऊ नका. हा बाळा, हा तुझा काय प्रश्न आहे? काका हा तुम्ही सप्रे मित्र आहात ना? कोण सप्रेमित्र? सर्पमित्र आहे बाळा मी. सर्पमित्र. हा सर्पमित्र. हा, बोल, बोल. मग आम्ही जसं आमच्या मित्राच्या खांद्यावर हात घालतो तसं तुम्ही सापाच्या कुठे हात घालता? मी काय सापाचा कुठेतरी हात घालू? हे बाळा, मी सर्पमित्र म्हणजे शब्दाचा अर्थ नको घेऊस तू. मित्र म्हणजे चल बाई बैठते. ओ मित्र नाही बाळा. सर्पमित्र म्हणजे काय असतं? ही जी साप जात आहे किंवा नाग किंवा एकूणच सरपटणारे प्राणी आहेत, ती प्रजाती टिकावी म्हणून जे अहोरात्र झटतात त्यांना सर्पमित्र म्हणतात. कळतंय तुम्हाला? बा. नुसतं माना डोलावू नका. लिहून घ्या लिहून घ्या. वह्या काढा. हा लिवा. ऍक्च्युली आता नको होतं आणि लिहायला. त्यांच्या लक्षात राहील म्हणजे हा बाई. सरपटणारे सरपटणाऱ्या. वर रफार. कुठला रवर? कुठला रफार? सरपटणाऱ्यामध्ये रवर कुठे रफार आहे? काय वाटेल ते सांगता का हो? नाही. सरपटणाऱ्या लिहा. सरपटणाऱ्या. सरपटणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणाऱ्यांना सरफरोश म्हणतात. कुठला सरफरोश म्हणतात? सर्पमित्र. मी हात जोडतो. तुम्ही खूप कन्फ्यूज करताय. नाही सर मी काय ना, त्यांना या वयात त्यांचं ना घडायचं वय. या वयात चुकीचं नका सांगू. मी बोलतोय त्यांच्याशी. हा काही टेन्शन घेऊ नका. हा बाळांतर सगळं बाजूला. हे नका नका. परीक्षा आहे का? ठेवा बाजूला सगळं. ठेवा. तुम्ही आधी ग्रहण करून घ्या मी जे सांगतोय ते. हा फार महत्वाचं आहे. नीट ग्रहण करा. ग्रहण केल्यावर हे काय डोळे तुझे नीट कर बाळा. हा ग्रहण. तर तुम्ही आता मी जे सांगतोय ते अत्यंत महत्वाचं आहे. सर्पमित्र सारखे सारखे तुमच्या शाळेत येत नाहीत, हो की नाही? तर आता मी जे सांगणार आहे ते आयुष्यात खूप महत्वाचं आहे. सर्पमित्र कोण असतात? सापांची काळजी घेतात. आज सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखलं जातं. म्हणून सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात? सापाला शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात? सापाला हा घुशीला खातो, उंदराला खातो, म्हणून त्याला मित्र म्हणतात. सापाला मित्र का म्हणतात? सापाला मित्र का? मागे हो जरा. मागे हो बाई. मागे हो. मराठीच्या शिक्षिका आहात ना. कुठली शिक्षिका असं असते? कुठली शिक्षिका असं असते? काय कोरिओग्राफर गिळलाय की काय तुम्ही? मी काहीतरी वेगळं सांगतोय. मी त्यांना समजेल म्हणून तो सूर धरला की बाळांनो म्हणजे लहान मुलाला कळतं. त्याला ना करून नाचायला कशा हात जोडतो प्लीज. मी फार महत्वाचं सांगतोय. माफ करा. मी तिकडे ऑन ड्युटी आहे तिकडे माफ करा. सर्पोद्यानात. ती सोडून मी इकडे आलेलो आहे कारण तुमच्या मुख्याध्यापकांनी फोन केला मला. सॉरी माफ करा हा असं नका करू बाळांनो. तुमच्या पद्धतीने होऊन जा. हा तर बाळांनो कसं असतं की हा साप आपला मित्र असतो.
याला शेतकऱ्यांचा मित्र आपण म्हणतो का, तर तो उंदीर घूस हे खातो आणि धान्य वाचवतो, हो की नाही? पण आपल्या मनात सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत, गैरसमज आहेत, म्हणून आपल्याला साप दिसला की आपण लगेच मारतो, जे चुकीचं आहे. हसायचं ह्याच्यात काय हसायला काय झालं? हा, हे अत्यंत चुकीचं आहे, लक्षात आलं तुमच्या? आता हा जो साप आहे, आता हा बोर्ड मी पाठवलेला होता तुमच्या, थँक्यू, एवढं जरी केलं तुम्ही. आता हे जे सगळे आहेत साप, सरपटणारे प्राणी. म्हणजे माझे बाबा आणि त्यांचे मित्र साप आहेत. कशावरून? ते रोज रात्री सरपटत सरपटत घरी येतात. अरे तुझा बाप बेवडा मारतो, तो काही साप नाहीये सरपटत सरपटत यायला, तो बेवडा मारतो ना, म्हणून तो सरपटत. याला सांगा, कृपया याला सांगा. थांबा सर, नाही, हे नका, पुढचं नका करू, हे मला ना, 5 मिनिट थांबा. हे पुढचं मला नाही आवडत आहे. थांबा सर, बाई. 5 मिनिट. अरे हे लागतंय मला. 5 मिनिट. म्हणे हे नका. हा बाई बाई जा जरा काडेपेटी घेऊन ये ओ आणि पेट्रोल मध्ये चिंधी बुडवून आण. नाही याची आज दाढी जाळली ना आणि नाकातले केस जळले ना, तणाव नाही लावणार मेणम्रत ओ, 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 ओ. हे काय बॉडी लँग्वेज आहे? ही कुठली तिरपेहून कोण कोण? तुम्ही बघताय का स्वतःकडे कसं बोलता? केवढं हिंसक वागताय, मुलं आहेत लहान ती. चव घालवतात त्याच्या जाऊ घालवतं हे नका बोलत जाऊ तुम्ही. बाळानंद. मला हे बघा, तुम्ही ना वाटेल ते प्रश्न नका विचारू. हा, अगदी जेन्युन प्रश्न विचारा. ओके, साप हा सरपटणारे प्राणी आहे, कळलं तुला? तुला सगळ्यांना कळलं? सगळे सापाचे प्रकार सरपटणारे प्राणी म्हणून ओळखले जातात. ओके, आता आपण काय करतो, हा साप आहे बरोबर आहे, या सापाला वेगवेगळी नाव आहेत. आपण सापाला मराठीत साप म्हणतो, पण हिंदीत काय म्हणतो? साप. काय म्हणतो? पण सर, हा, आपण सापाला हिंदीत सांप म्हणतो, हा. मग बापाला हिंदीत बाम का नाही म्हणत? बाप असा का हाक मारायचं बापाला आपण? अरे, 2 वेगळ्या भाषांमध्ये सापाला काय म्हणतात हे मी सांगतोय, कळतंय का तुला बाळा? हा हा, हा, ये सर, हा. मग नेपाळ मधल्या सापांना असं बोलत असतील ना, श्यामजी. इकडे रे, याला सांगा. अरे, काळ्या मनुकासारखा दिसतोय तू, हे नको विचारूस तू. हा, म्हणे, याच्या पुढे हा सर, 5 मिनिट. नका, हे नका करू, हे नका करू. थांबा सर, 5 ऐका, मिनिट. हे मला करता तुम्ही, हे नका करू. 5 मिनिट थांबा सर, 5 मिनिट. म्हणे बाई जा जरा नख कात्रायचं घेऊन ये. अरे काय बोलताय? याच्या दाढीवरचा एक एक केस असं उपटून काढते ना, मग याला कळेल. अरे बाई, काय का? ओ, हे काय आहे? ही कुठली बाई अशी चालते? कळतंय का तुम्हाला? चिडत तुम्ही हे असे होत आहे. बाकी नॉर्मल बाई असता, चिडलात की हे कुठली बॉडी लँग्वेज आहे तुमची? हे नका करत जाऊ. अहो, असं चिडायचं नाही, हिंसा अत्यंत वाईट असते. उलट शासन सांगत असतं या लहान मुलांवर डोळे सुद्धा वाटारायचे नाहीत, असा नवीन नियम आहे. त्यांच्या कलेने नाही, त्यांच्या ही कला नाही, ही तुमची कला आहे. इकडे मागे अजिबात काही बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. हे बघा बाळांनो, मी तुम्हाला सांगतोय ते नीट ऐका. हे आहे जे साप आहेत, त्याचे जगभरात 3 मुख्य प्रकार आहेत. एक विषारी, बिनविषारी आणि निमविषारी. लक्षात आलं? आता आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणते कोणते साप बघायला मिळतात? कोण बरं सांगेल मला? कोण बरं सर, मी. येस म्हणे बेटा, सांग. व्हेरी गुड दादा. थांबा जर तुम्ही थांबा. हा, सर, पहिला प्रकार आहे घोलप. कोण घोलप? घो- अरे घोणस आहे, घोलप. नाही ते तुझ्या चाळीत लुंगी घालून फिरतात, घोलप. घोणस आहे, एवढं वाचता येत नाही याला. नाही. घोणस आहे, घोणस. दुसरं काय? सर मी सांगू का? बा, हुशार मुलगी आहे. हा, फॉस्फरस फॉस्फरस नाही, फुरस म्हण, फुरस. फुरसं. हा, अजून आहे तो नाग. हा, कोबरा माहिती ना तुम्हाला? कोबरा ऐकलाय की नाही? हो सर, सर, साप सू करताना कोणता पाय वर उचलतो? तुझ्या बाबाचा पाय वर उचलतो. हे प्रश्न आहे त्यांचे. साप सू करताना पाय कुठला उचलतो? हे प्रश्न आहेत. बाई, नको. नका, मारू नका. किती वेळा सांगितलं तुला? ओ बाई, अरे ही कुठली बाई आहे? अरे सोडा. अरे काय हे? अरे काय हे? अरे कोण बाई असं करते विद्यार्थ्यांबरोबर? सर, ती विद्यार्थी पण करतात तसं. अरे पण तुम्ही शिक्षिका आहात ना, असं कोण वागवतं त्याला?
बाण मोडेल ना त्याचा अख्खा. नका करू हे. बस झालं, मी आता निघतोय. नाही सर. एक सेकंड थांबायचं नाही. नाही सर, असं करू आता नका. फोन लावतो. नाही सर, मी मला पाय नंतर. पडते सर तुमच्या. नाही नाही. माझी नोकरी घालवू नका सर. 5 पानांचा मी तुम्हाला मेसेज पाठवला होता व्हॉट्सअपवर. सगळी सापांची माहिती दिलेली होती. हे सुद्धा पाठवलं जेणेकरून तुम्ही आधी अभ्यास करून ठेवाल. हे फालतू प्रश्न विचारतात सगळे मला. नाही तुम्ही मला मेसेजचं काय झालं? व्हॉट्सअपवर पाठव. वाचा सगळ्यांसमोर, फक्त मेसेज वाचा. मी आता काही बोलणार नाही. मेसेज वाचा. डिलीट झालंय. डिलीट झाला तुमच्या हातून मेसेज? नाही पण सर माझं कसं, माझी एक वर्ग शिक्षिका म्हणून माझी एक तल्लक बुद्धी आहे. मी असं बघितलं माझ्या लक्षात राहतं सर. मी तुमचा मेसेज वाचलं. माझं मी फोटो जेनिफर आहे ना त्याच्या. कुठली फोटो जेनिफर? वाटेल ते शब्द वापरू नका. फोटो जेनिफर आहात तुम्ही. हे आहे मी त्याच्यामुळे लक्षात. सर ऐका ना, तुम्ही जास्त हे करू नका. मी तुमची जी माहिती आहे ना ती मी वेगळ्या पद्धतीने मुलांकरवी बसवून घेतली आहे. म्हणजे मी डॅन्सच्या रूपामध्ये थोडं मनोरंजक पद्धतीने माझं इम्प्रोव्हायझेशन. अरे पण ह्यात मनोरंजनाची गरज नाहीये. सापांची क्लिअर कट पण माहिती. मुलांना सर तशा भाषेत कळतं सर. एकदा तुम्ही फक्त ऐकून घ्या ना सर. तुम्ही इकडे या सर. मी एकदा फक्त तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते. ए मुलांनो या इकडे. सर एकदा बघून घ्या. तयार आहात ना तुम्ही? हो. चला. 1 2 3 4. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. लहान मुलांचं म्हणणं तुम्ही ऐका हो ऐका. काय सांगतात लहान मुलं? साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो. काय चवळ. साप खातो उंदीर उंदीर उंदीर. साप खातो उंदीर उंदीर उंदीर. गलिच्छ चालय हो, गलिच्छ चालय. साप खातो घुस 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 घुस. सापाचे विविध प्रकार असतात असतात असतात. एक असते मोण्यार. एक असतो किंग कोब्रा. एक असते एक असते धामण. नवणाई धामण. धामण रे धामण. हे काय 9 नाही 10 म्हण कशाला पाहिजे? थोडी कॉमेडी मारली. कशाला मरायला कॉमेडी पाहिजे? ऐका ना, लिंक एवढ्या तेच चाललंय कॉमेडी तुमची. सर लिंक जाते सर. माहिती लिंक जाऊ द्या. माहिती द्या सापाची. जर तुम्हाला चावला साप 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 साप. जर तुम्हाला चावला नाग 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 काय? नाग नाग नाग. जखम करा तुम्ही साप साप साप. अरे. साप साप साप. तुम्ही साप साप साप. तुम्ही साप काय साप बाई? साप. दिसतंय ते. जर तुम्हाला चावला साप तर तुम्ही मांत्रिकाकडे येऊ जातोय तरी जाऊ जाते ती, नका. नाचते ती. पुढे जाऊ नका. जर तुम्हाला साप चावला तर तुम्ही डॉक्टरांकडे जावा जावा. हे काय हो? जावा जावा. इंजेक्शन कुल्यावर इथं जावा जावा. काय? तुम्ही जावा जावा. मराठीत म्हणतात साप साप साप. बया साप साप साप. हिंदीत म्हणतात सॉंग सॉंग सॉंग. सॉंग सॉंग सॉंग. सॉंग सॉंग सॉंग. बया सॉंग सॉंग सॉंग. आवाज कोणाच्या सापाचा नाही कोणाच्या पोपोचा. बया ताताचा. बया ताताचा. बया पोपोचा. बया ताताचा. बया ताताचा. बया पोपोचा. बया पोपोचा. हे काय?